Jungle. Audio Jungle. नौपाडा रामारुती रोड येथे एनएस फिटनेस झोनचा उद्घाटन सोहळा नुकताच संपन्न झाला. नितीन सावर्डेकर, संदीप सावर्डेकर आणि मंगेश सावर्डेकर यांच्या उपस्थितीत त्यांच्या आईवडिलांच्या हस्ते रिबीन कापून या फिटनेस झोनचं उद्घाटन करण्यात आले. यावेळी त्यांच्या कुटुंबातील सदस्य देखील येथे उपस्थित होते. तसेच जिममध्ये सत्यनारायण पूजेचं देखील आयोजन करण्यात आले होते. अत्यंत आधुनिक मशिनरीजनी युक्त तसेच सुसज्ज असणारी अशी फिटनेस जिम या ठिकाणी तयार करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर येणाऱ्या नागरिकांना विशेष आकर्षक ऑफर देखील जाहीर करण्यात आलेल्या आहेत. एनएस फिट झोन जिमच्या उद्घाटन समारंभ सोहळ्याप्रसंगी अनेक मान्यवरांनी येथे उपस्थित राहून मंगेश सावर्डेकर आणि त्यांच्या टीमला शुभेच्छा दिल्या. तसेच जिममध्ये येणाऱ्या अनेक मेंबर्सनी देखील त्यांना येथे उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या. तर या सोहळ्यास युवा सेनेचे निखिल बुडजुडे, समाजसेवक महेश मोरे, कर्मवीर सुनील खांबे यांनीही येथे उपस्थित राहून मंगेश सावर्डेकर यांना विशेष शुभेच्छा दिल्या. जिममधील मेंबर्समध्ये बेंच प्रेस, पुशअप, प्लँक होल्ड यांसारख्या विविध स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. यामध्ये महिला आणि पुरुष स्पर्धकांचा सहभाग लाभला होता. या स्पर्धेतील विजेत्यांना या कार्यक्रमादरम्यान उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बक्षिसं देऊन गौरव करण्यात आला. माझं नाव मंगेश बळीराम सावर्डेकर. एनएस फिट झोन राममारुती रोडला आपली जिम आहे. तर आपल्या जिमचा ओपनिंग होतं. मी पण जेव्हा ही जिम सुरू झाली होती इथे ट्रेनर होतो. तर प्रत्येक ट्रेनरचं हेच स्वप्न असतं की आपली कधीतरी जिम असावी. तर हे माझं जे स्वप्न आहे आज सतत उतरत आहे. तर आपली ह्या जिम राममारुती रोडवरती आणि ह्या जिम मध्ये बऱ्याच फॅसिलिटी आपण सगळ्या मेंबर्सना देतो आणि ते कमीत कमी रेटमध्ये देतो. म्हणायचं की प्रत्येकाने जेवढं जमेल तेवढ्या लोकांनी ह्या जिमचा व्हिजिट द्या आणि जॉईन करा जिम. मी चंद्रकांत मोरे. मी सकाळच्या जिम मध्ये असतो, सकाळच्या वेळेमध्ये असतो आणि या आजच्या निमित्ताने एनएस फिटनेस आपण सुरू केलेलं आहे. तर हे नव्याने सुरू झालेलं आहे आणि याच्यामध्ये त्यांनी आम्हाला खूप फॅसिलिटी दिलेल्या आहेत. आणि या फॅसिलिटी देताना त्यांनी म्हणजे आपल्याला जे काही फॅसिलिटी आपल्याला दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये त्यांनी जास्त फी न आकारता कमी ह्याच्यामध्ये आपल्याला खूप आम्हाला सुविधा दिलेल्या आहेत. तर आजच्या निमित्ताने मी त्यांना श्री मंगेश सर आणि त्यांचे बंधू नितीन सर यांना शुभेच्छा देतो आणि त्यांनी अशीच आपली म्हणजे उत्क्रांती करावी, आपली क्रांती करावी असं मी त्यांना शुभेच्छा देतो. आणि या निमित्ताने या जमलेल्या सगळ्या इथे सगळे आपले अधिकारी कर्मचारी असतील त्यांचे मी आभार व्यक्त करतो. नमस्कार, जय महाराष्ट्र. माझं नाव आहे सागर नितीन गोडेकर. मी जस्ट बीकेनला राहतो आणि माझ्या नियर बाय जिम ही आपली एनएस फिटनेस झोन जी आज ओपनिंग झालेली आहे. त्यामध्ये मला असं म्हणायचं की मी पहिले 7 वर्षापासून कंटिन्यू जिममध्ये येतोय, आता सलग येतोय. आणि आज जे मंगेश सरांनी जी आज जिम चालवायला घेतली आणि एक ओपनिंग व्यवस्थित केली आहे त्यामुळे भरपूर सारे नवीन फीचर्स आणि फॅसिलिटीज केल्या. त्यामुळे ट्रेनर आपले खूप चांगले आहेत, लेडीज ट्रेनर आहेत, जेंट्स ट्रेनर आहेत आणि एवढं बारकाईने लक्ष एवढं करतात एकदम ॲक्युरेट की कुठलाच माणूस टाइमपास करू शकत नाही प्रत्येक गोष्टीत. म्हणजे फिटनेस फोकसली एकदम प्रॉपर एकदम आहे आणि खूप फॅसिलिटी चांगल्या केल्या त्याच्यात. एकदा नक्की व्हिजिट करा. फिटनेस मध्ये विचार करायला गेला तर आजकालचा जो युथ आहे, जो एक प्रकारे आहे तो खूप एकदम वाईट लाईन चाललेला आहे. तर मी त्यांना हेच म्हणेल की आपल्या जेवढं शरीर आपण जेवढं फोकस करू आणि जे आपण मेहनत करतो, माणूस जे पैसे कमवतो ते वाईट संगतीत टाकण्यापेक्षा आपण चांगल्या एका गोष्टीत टाकू, जे ते वर्कआउट करू, आपल्या स्वतःच्या शरीरावर घालू. तर आपले जे पैसे असतील ते आपल्या शरीरावर जातील चांगल्यासाठी, पण डॉक्टरांच्या खिशात जाणार नाही. एवढं नक्की सांगतो मी फिटनेस बद्दल. नमस्कार. तर आज आपण बघतोय एनएस फिट झोन या जिमचं रिओपनिंग झालेलं आहे आणि मी वैयक्तिक माझं नाव ॲडव्होकेट मेघा शिंदे. मी 8 ते 9 वर्ष झालं या जिम मध्ये येत आहे. तर या जिम मध्ये आता रिओपनिंग झाल्याने फॅसिलिटीज असे आपण चेंज केलेले आहेत की फिमेलसाठी स्पेशली ॲरोबिक्स, झुंबा किंवा वेट ट्रेनिंग आणि इथले ट्रेनर्सही खूप चांगले आहेत. तर तुम्ही नक्की या. ही लोकेटेड आहे राममारुती रोड, ठाणे येथे. तर तुम्ही नक्की या आणि एकदा व्हिजिट करा. धन्यवाद. आणि इथे विशेष तरीकेने लेडीजसाठी ट्रेनर्स, आपण लेडी ट्रेनर आहेत जेणेकरून ते आपल्याकडे पर्सनली फोकस्ड राहतात आणि आपण कुठला फॉर्म किंवा काही आपण चुकीचं करत असेल तर ते आपल्याला म्हणजे योग्य तरीकेने गायडन्स देतात. सो लेडीजसाठी ही जिम अगदी उपयुक्त आणि तुम्ही म्हणजे सिटीमध्ये असल्यामुळे खूप कन्व्हिनियंट पडतं की आपण जर का जॉबला कुठे जातोय तर येता येता आपण एखादा तास इथे वर्कआउट करून आपण आपले रोजची जीवनातली आपण हे करू शकतो. धन्यवाद. माझं नाव अनिश मोरे. मी या जिमचा मेंबर आहे. आता
इकडे जसे अप्रतिम सगळे आपण बघितले की म्हणजे मशीन वगैरे आहेत व मेंबर पण सगळे आपले चांगले आहेत इकडे. आणि म्हणजे आता पुढे अजून जिमचं उद्घाटन सोहळा झाला तर आता पुढे अजून आपला कार्यक्रम मोठा होईल असं माझी अपेक्षा आहे. धन्यवाद. कच्छ अस्मिता मंचतर्फे आयोजित कच्छ पागडी कोणाशिरी या कार्यक्रमात ठाण्यामध्ये राहणाऱ्या कच्छ वागड पटेल भानुशाली लोहाना या समाजातील विविध क्षेत्रात नैपुण्य दाखवणाऱ्या मंडळीचा कच्छ पागडी देऊन सन्मान करण्यात आला. कच्छ अस्मिता मंचचे अध्यक्ष सुरेश गडा यांच्यामार्फत हा कार्यक्रम येथे संपन्न झाला. यावेळी कच्छ पद्धतीप्रमाणे कच्छ डायरो, लोकसंगीत, कच्छ नृत्य यांचं सादरीकरण झालं. या कार्यक्रमाचे यंदाचे 18वे वर्ष असून अनेक नागरिकांनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमाचे हे 18वे वर्ष असून आतापर्यंत विविध क्षेत्रामध्ये नैपुण्य दाखवणाऱ्या 91 लोकांना कच्छ पागडी देऊन गौरवण्यात आले आहे. यावर्षी देखील या कार्यक्रमाचं औचित्य साधून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच समाजाचे प्रतिष्ठित मान्यवर यांच्या हस्ते या ठिकाणी कच्छ पागडी देऊन समाजातील विविध क्षेत्रामध्ये नैपुण्य असणाऱ्यांचा गौरव करण्यात आला. त्यामध्ये नारी रत्न म्हणून जस्मिन गडा, समाजसेविका न्यरसेन छेडा, कला क्षेत्रातील हर्षिता गिंद्रा, व्यापार व समाज क्षेत्रातील प्रेमजी बोरीचा, शैक्षणिक क्षेत्रातून किमया बोवा, कायदा क्षेत्रातील प्रकाश गडा यांचा यामध्ये समावेश होता. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार नरेश मस्के, आमदार निरंजन डावखरे, माजी आमदार रवींद्र फाटक, माजी नगरसेविका परीक्षा सरनाईक यांनी ज्ञाती बांधवांना आषाढी बीच कच्छ नवीन वर्षाच्या शुभेच्छा देखील दिल्या. रंगायत नेते नवीन वर्ष आमचा कच्ची डायरोच्या हिशोबाने धामधूमने झाला आणि या कार्यक्रमात मान्य आपले ठाण्याचे आणि महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, नरेश मस्के साहेब, परिसाताई सरनाईक, रवींद्र फाटक, निरंजन डावखरे हे सगळे उपस्थित राहून त्यांच्या हस्ते ठाण्यातील सर्व कच्ची बांधव, पटेल बांधव यांनी जे भरीव कामगिरी केली त्यांच्या 6 लोकांना पगडी देऊन आम्ही त्यांचा सत्कार केला. आणि खरोखर संपूर्ण जैन समाज आज महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आले तर त्यांना कुठेही म्हणजे आनंद एवढा झाला का ते नाचून उठले. TJSB सौर शक्ती कर्ज, गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466. मुंबईतील राणीच्या बागेच्या धर्तीवरती ठाण्यातही होणार प्राणी संग्रहालय व उद्यान. ठाणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये हावरे सिटी जवळील नॅशनल पार्कचा एरिया सोडून वन खात्याच्या 150 एकर जमिनीवरती हे प्रकल्प आकार घेणार आहेत. मंगळवारी आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे विनंती केली असता त्यास मान्यता देऊन वन खात्यांच्या प्रधान सचिव व उपस्थित अधिकाऱ्यांना त्यावरती ताबडतोब कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत. विधान भवनामध्ये शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये मीटिंग झाली. ठाणे शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. आजूबाजूच्या शहरामध्ये इमारतींचं बांधकाम देखील वाढत चालले आहे. ठाण्यातील नागरिक हिरव्यागार उद्यानाकडे आकर्षित असल्यामुळे अशा प्रकारचे उद्यान निर्मित केल्यास आजूबाजूच्या महापालिका क्षेत्रातील आबालवृद्धांना या उद्यानाचा फायदा होईल. त्यानुसार 150 एकर जागेवरती बांबूच्या झाडाबरोबरच इतरही झाडांची लागवड होणार आहे. तसेच विविध प्रकारचे प्राणी व पक्षी सुद्धा या उद्यानामध्ये उपलब्ध होणार आहेत. वन खात्याच्या नियमानुसार या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे बांधकाम न करता फक्त प्राण्यांच्या सुरक्षितेच्या दृष्टीने जेवढं बांधकाम करता येईल तेवढेच बांधकाम अनुज्ञेय करता येईल. त्यापैकी बहुतांश बांधकाम हे लाकडाचे असावे असाही अभिप्राय वन खात्याच्या अधिकाऱ्यांनी दिला आहे. या बैठकीला मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, अतिरिक्त प्रधान सचिव IS चहल, नगर विकास खात्याचे प्रधान सचिव आसिम, ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त सौरभ राव यांसह इतर अधिकारी येथे उपस्थित होते. राज्य शासनाच्या धोरणानुसार दिव्यांग व्यक्तींचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी महानगरपालिकेच्या माध्यमातून दारिद्र्य निर्मूलन समिती अंतर्गत विविध दिव्यांग कल्याणकारी योजना आणि महिला व बालकल्याण समितीच्या वतीने विविध योजना राबवण्यात येतात.
मात्र गेल्या 2 वर्षापासून दिव्यांग व्यक्तींना देण्यात येणारी अनुदानाची रक्कम वितरित करण्यात आली नव्हती. याच पार्श्वभूमीवरती खासदार नरेश म्हस्के यांनी महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्याशी याबाबत चर्चा केली. सदरचे अनुदान लवकरच वितरित करण्यासंबंधीच्या कार्यवाही केली जाईल असे आयुक्तांनी या चर्चेमध्ये देखील नमूद केलं आहे. दिव्यांग व्यक्तींसाठी राबवण्यात येणाऱ्या कल्याणकारी योजनांसाठी दरवर्षी महानगरपालिकेतर्फे एकूण बजेटच्या 5% इतकी रक्कम राखीव ठेवली जाते. यामध्ये दिव्यांग व्यक्तींना स्वयंरोजगाराचे साधन उपलब्ध व्हावे यासाठी स्टॉलचे वाटप, दिव्यांग स्कूटर, दिव्यांग विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, दिव्यांगांच्या व्यायामशाळा, परिवहन सेवेमध्ये 100% सवलत व बेरोजगार दिव्यांगांसाठी 24,000 रुपये इतकं अनुदान वितरित करण्यात येते. परंतु मागील 2 वर्षापासून सदरचे अनुदान बंद झाले असल्यामुळे दिव्यांगांना अनेक समस्यांना सामोरे जावं लागत आहे. याबाबत धर्मवीर दिव्यांग सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी खासदार नरेश म्हस्के यांनाबाबत निवेदन देखील दिले होते. नरेश म्हस्के यांनी ठाणे महानगरपालिकेमध्ये असताना या संदर्भात पाठपुरावा केला होता. याच अनुषंगाने एक बैठक पार पडली. या बैठकीमध्ये अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त 2 प्रशांत रोडे, धर्मवीर दिव्यांग सेनेचे अध्यक्ष गिरीश मेहरोल, सचिव शरद पवार आणि इतर पदाधिकारी सदस्य उपस्थित होते. खासदार नरेश म्हस्के यांनी दिव्यांग व्यक्तींसाठी पुढाकार घेऊन आयुक्त यांच्याशी चर्चा करून या बैठकीत दिव्यांगांच्या योजनांबाबत सकारात्मक निर्णय घेतल्याबद्दल दिव्यांग बांधवांनी सगळ्यांचे आभार व्यक्त केले आहेत. ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. मुंब्रा पोलिसांनी 32 मोबाईल फोन परत दिलेत. मुंब्रा पोलिसांच्या वतीने पत्रकार परिषदेअंतर्गत सांगण्यात आले की मुंब्रा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये अनेक मोबाईल हरवले असल्याच्या तक्रारी आल्या होत्या आणि हरवलेले अनेक मोबाईल फोन वापरण्यात येत होते. पोलिसांनी हरवलेले 32 मोबाईल फोन वापरणाऱ्या व्यक्तींकडून जप्त केले आहेत. 5 लाखांहून अधिक किमतीचे हे मोबाईल फोन आहेत. आज 32 मोबाईल फोनमधील 15 मोबाईल फोन त्यांच्या मूळ मालकांना परत करण्यात आले आहेत, तर उर्वरित मालकांशी संपर्क साधला असता मोबाईल फोन परत मिळाल्यानंतर लोकांनी पोलिसांचे आभार देखील मानले आहेत. गए 5-6 महीने से मुंब्रा पुलिस स्टेशन के हद में से मोबाइल मिसिंग होने का प्रमाण बहुत बढ़ गया था. इसीलिए ठाणे कमिश्नरेट के सीनियर पुलिस ऑफिसरों ने भी मुंब्रा पुलिस स्टेशन के वरिष्ठ पुलिस निरीक्षक श्री शिंदे साहब को वो मिसिंग मोबाइल के बारे में तपास करने के बारे में सूचना दी थी. मुंब्रा पुलिस स्टेशन के वरिष्ठ पीआई साहब ने इधर जो डिटेक्शन ऑफिसर है एपीआई कोरडे और उनके स्टाफ को इनके बारे में बताया था. एपीआई कोरडे और उनकी टीम ने तांत्रिक विश्लेषण के आधार पे लगभग 32 मोबाइल्स रिकवर किए हैं, जिसकी बाज़ार मूल्य लगभग 6 लाख के आसपास है. अभी उसमें से 32 लोगों में से 15 लोग इधर आए हैं, उनको ये हस्तांतरित किए जाएंगे.
सचिन पाटील यांचा वाढदिवस उत्साहात साजरा. खारेगाव सुपुत्र तरुण तडफदार उद्योजक बांधकाम व्यावसायिक सिद्धिविनायक एंटरप्राइजेसचे संचालक श्री सचिन लक्ष्मण पाटील यांचा वाढदिवस नुकताच आनंदामध्ये उत्साहात पार पडला. सचिन पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं होते. सचिन पाटील यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी हितचिंतकांनी देखील एकच गर्दी केली होती. सदर प्रसंगी औक्षण करून व केक कापून हा वाढदिवस येथे साजरा करण्यात आला. सचिन पाटील यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते दशरथ पाटील, माजी नगरसेवक उमेश पाटील, माजी नगरसेवक पवन कदम, राकेश पाटील, रचना पाटील यांच्यासह सर्वपक्षीय नेते, कार्यकर्ते तसेच समस्त पाटील कुटुंबीय व ठाणे, कळवा, खारेगाव व इतर परिसरातील सर्व नातेवाईक, हितचिंतक, बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या सर्वांचे सचिन पाटील यांनी आभार देखील मानले.